नमस्कार. अपनी ऑनलाईन सरकारमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण लाडकी बहीण योजना के.वाय.सीचे काही त्रुटी तुम्हाला सांगणार आहोत. तर काय झाले असतील, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. के.वाय.सी केल्यामुळे पैसे बंद झाले काय हे समजून घ्या. लाडकी बहीण योजना के.वाय.सी सक्सेसफुली सबमिट झाली आहे. के.वाय.सी पडताळणी यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे. तरी पण लाडकी बहिणीचे पैसे अटकले का बरं? याचं निवारण कुठेच होईना. लाडकी बहीण सगळीकडे सेतूमध्ये, आधार सेंटरमध्ये आणि त्यांच्या शेजारील अंगणवाडी का सेविका यांच्याकडे जाऊन पण लाडक्या बहिणीला त्याचे निवारण मिळाणार. मग लाडक्या बहिणीला एक शंका आली, के.वाय.सी तर चुकली नाही ना? आपण तिथं होय करायचं तर नाही केलं किंवा नाही करायचं तर होय केलंय, असं तर झालं नसेल ना? पण शंकाचं निवारण कुठेच होईना. के.वाय.सी एरर, त्यावेळेस एरर आले होते. मग ते एरर आल्यामुळे तर के.वाय.सी चुकली नसेल ना? के.वाय.सी केल्यामुळे हप्ते तर बंद झाले नसेल ना? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनात येतात. पण आता याचं निवारण कुठे करणार? मग अचानक एक मेसेज येतो, लाडकी बहीण योजनेच्या के.वाय.सीला मिळाली मुदतवाढ. पण ही खरी आहे का? तर नाही. आता लाडकी बहिणीची डिसेंबरमध्ये 31 तारीख ही शेवट होती. के.वाय.सी केल्यानंतरच तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार आहेत. पण आता मग त्या शंकेचे निवारण कुठे होणार? तर अशा प्रकारच्या कोणत्याही अडचणी असेल तर आम्हाला कमेंट करा, जेणेकरून आम्ही त्या प्रश्नाचे तुमचे उत्तर तुम्हाला मेसेज करूया आणि घरबसल्या तुमच्या अडचणीचे निवारण आम्ही करून देणार आहे. तर मेसेज करा, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद.